नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा निर्घृण खून। सांगलीमधील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांचा कुरुंदवाड ते नांदणी रस्त्यावर आज सकाळी त्यांच्या चारचाकी गाडीमध्ये खून झाल्याचे उघडकीस आले आहे। आज सकाळी त्यांच्या पत्नीने सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये आपले पती संतोष कदम हे हरविले असल्याची नोंद केली होती। त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तपास करीत होते। तपास करीत असताना नांदणी रस्त्यावर संतोष कदम यांच्या स्वतःच्याच गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे। संतोष कदम यांनी सांगलीमधील अनेक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आणले होते। अनेक अधिकारी या प्रकरणामध्ये अडकण्याची शक्यता होती। या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग देखील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। संतोष कदम यांच्या खून प्रकरणामध्ये यापूर्वी झालेल्या वादातून खून झाला आहे की माहिती अधिकार या माध्यमातून ज्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणलेले आहेत त्यांचा या खुनामध्ये सहभाग आहे का, याचा तपास करणे सांगली पोलिसांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क।